नमस्कार, मी प्राध्यापक सोपान सुंबे. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ऑनलाईन व्यासपीठावरती सर्व पालकांचं आणि गुरुजनांचं, बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा, इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, इयत्ता 8वी NMMS स्कॉलरशिप या सर्वांचंच आपण या ऑनलाईन व्यासपीठावरती मार्गदर्शन करणार आहोत. आणि माझ्या समवेत आहेत प्राध्यापक मारुती शिंदे सर. हे गणित बुद्धिमत्ता विषयावरती सखोल मार्गदर्शन करणार असून मी स्वतः इंग्रजी आणि मराठी या विषयावरती सखोल मार्गदर्शन करणार आहे. तर पाहूयात आपण 2026 इयत्ता 4थी स्कॉलरशिप विषयाचा विभाग 1 नंबर मराठी या विषयावरती आपण विश्लेषण करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, खालील वाक्यातील काय विचारलाय प्रश्न? खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. काय सांगितलंय? खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. मग उद्देश म्हणजे काय हा आपल्याला विचार करायचा आहे. परंतु काय दिलाय? पण वाक्य काय दिलेलं आहे? स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. प्रश्न पुन्हा एकदा ऐकायचा आहे. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. पर्याय दिलेत. 1 नंबर, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. काय दिलाय? पर्याय क्रमांक 1 स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. पर्याय क्रमांक 2 थांबले होते. पर्याय क्रमांक 3 वाट पाहत थांबले होते. आणि चौथा होता त्याचीच. आता तो आपला अचूक पर्याय निवडायचा आहे. वेळ आपल्याजवळ खूप कमी असतो. वेळेचं नियोजन, वी नाव डिसिप्लिन, बिकम अ डिसिप्लिन. जर आपण शिस्त आणि वेळेचं नियोजन केलं तर आपल्याला कोणतीही परीक्षा यशस्वीरित्या आणि कोणत्याही वेळात त्या ठिकाणी प्रश्न आपण संपन्न पूर्णत्वास नेऊ शकतो. तर आपल्याला पाहिजे उद्देश. उद्देश काय वाक्याचा? स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. आपल्याला उद्देश ओळखायचा त्या वाक्याचा. काय ओळखायचा आहे? उद्देश. म्हणजेच काय? वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते. वाक्यामध्ये काय? ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असं म्हणतात. काय म्हणतात? उद्देश. मग वाक्यात कोणाविषयी माहिती सांगितलेली आहे? स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. ह्या वाक्यातील याच्याविषयी माहिती सांगितली म्हणून त्याच्यावर त्याला काय म्हणतात? आपण उद्देश. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर काय? 1. थांबले होते, वाट पाहत थांबले होते, त्याचीच. हे नाही, हे पर्याय येऊ शकत नाही. पर्याय नंबर 1. पुढील प्रश्न पाहूयात आपण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा काय सांगितलंय? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. माळा म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. माळा काय विचारलाय? माळा. पहिला पर्याय नंबर दिलाय घराचा वरचा भाग. दुसरा दिलाय गळ्यातील दागिना. तिसरा दिलाय रान. चौथा दिलाय शेत जमीन. मग घरामध्ये त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. बोलीभाषेमध्ये आपली मातृभाषा मराठी आहे. मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी आजी बाबा आई वडील आपल्याला त्या ठिकाणी बोलतात. जा रे बाळा माळावरती झाडू ठेवला तेवढा घेऊन ये. जा रे बाळा ते माळावरती त्या ठिकाणी अमुक अमुक ठेवलंय घेऊन ये. म्हणजेच काय? घराचा वरचा भाग. म्हणजेच काय? सज्जा म्हणतो आपण त्याला, लाफ्ट म्हणतो, किंवा आडगळीचं ठिकाण. त्याला काय म्हणतो आपल्या मराठी भाषेत? आडगळीचे ठिकाण. ज्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात त्याला माळा असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी कोणता पर्याय येणार आहे? घराचा वरचा भाग हा अचूक पर्याय त्या ठिकाणी बरोबर येत आहे. पुढील प्रश्न बघूयात. पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? काय विचारलंय? पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता आहे तो ओळखायचा. अचूक पर्याय दिला. चित्रकार, दुसरा परोपकार, तिसरा नवलाकार, चौथा कलाकार. मग पाहूयात आपण याच्यातील विशेष फोड कलर. आपल्याला फोड करता आली पाहिजे. काय करता आली पाहिजे? फोड. चित्र प्लस कार
काय दिला आहे? चित्रकार. हा मूळ शब्द आहे. काय आहे? चित्र हा काय मूळ शब्द आला आणि त्या मूळ शब्दाच्या नंतर आलेला प्रत्यय कार. हा कार शब्द काय आहे? प्रत्यय. आणि हा काय आहे? चित्र काय आहे? मूळ शब्द. म्हणजेच काय? मूळ शब्दानंतर जो प्रत्यय लावला गेलाय तो शब्द चित्रकार. आणि आपलं विचारलं काय? प्रत्यय घटित. घटित म्हणजे त्याला प्रत्यय लागलेला नाही असा शब्द कोणता? त्यानंतर दुसरा पाहूयात, परोपकार. त्याची विशेष फोड होत नाही. 3 नंबर, नकलाकार. म्हणजेच काय? नकला कार, नकलाकार. मग या शब्दाची पण विशेष फोड झाली म्हणून या ठिकाणी सुद्धा हा पर्याय बरोबर आहे. पर्याय नंबर 4, कलाकार. काय सांगितलंय? कलाकार. म्हणजेच काय? कला कार, कलाकार. मग चित्रकार, नकलाकार, कलाकार या तीनही शब्दांची विशेष फोड होऊन त्या तीनही शब्दांना प्रत्यय शब्द लागलाय. तो कोणता लागलाय? कार. पण या ठिकाणी परोपकार शब्दाची फोड जर केली तर काय होतं? परोप. तर या शब्दाचा कोणत्याही प्रकारचा मूळ शब्द म्हणून हा परोप तयार होत नाही. जसं की चित्र हा मूळ शब्द तयार होतो, नकला हा शब्द मूळ शब्द तयार होतो, कलापन हा शब्द मूळ शब्द तयार होतो, पण तसा परोप हा शब्द होत नाही. म्हणजेच याचाच अर्थ काय? प्रत्येक शब्द कोणता आहे? परोपकार. म्हणजेच काय? आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासामध्ये प्रत्येक वेळेस मार्गदर्शन हे करण्यासाठी मी स्वतः मराठी विषयाचं करतोय. डॉक्टर मारुती शिंदे सर हे गणित बुद्धिमत्तेचं करतायत. तर आपण या स्कॉलरशिप अकॅडमीच्या ऑनलाईन फाउंडेशनच्या माध्यमातून, ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपण विशेष उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशा पद्धतीप्रमाणे या परीक्षेमध्ये पात्र करता येईल हे आमचा मोटो आहे. आमचा मूळ उद्देश तोच आहे. पुढील प्रश्न त्या ठिकाणी पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? काय सांगितलंय? उजवीकडून. काय सांगितलंय? उजवीकडून. मग हा उजवीकडून शब्द विचारात घ्यायचा आहे. काय? उजवीकडून. कितवा शब्द आहे? तिसरा. मग आपल्याला अशा वेळेस आपल्याला काय माहित पाहिजे? शब्द कोण दिलेत? उन्नती, इकडे, ऋण, ओढ, आकाश, एरंड. मग यांच्यापैकी एरंड, उन्नती, इकडे, ऋण हे 4 शब्द आपल्याला काय दिलेले आहेत? पर्यायामध्ये दिलेले आहेत. मग जर पर्यायामध्ये जर दिलेले शब्द असेल मग आपल्याला त्यातील शब्दकोशातील क्रमानुसार विचार करायचा. मग आपल्याला बाराखडी माहित पाहिजे. काय आहे बाराखडी? अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ओ, आहा. म्हणजेच काय? आपल्याला जर बाराखडी जर माहीत असेल तर विशेष करून आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण जाणवत नाही. का नाही जाणवत? कारण की आपली बाराखडी म्हणजे मूळ अक्षर आपले काय आहेत? महत्त्वाचा मातृभाषेचा पाया आहे. मग यानुसार जर पाहायचं जर म्हटलं तर हा कितव्या नंबरला आहे? 1 नंबर. आ 2 नंबर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बाराखडीतील मुळाक्षर त्या ठिकाणी आपल्याला माहीत झालेत. पण आपल्याला विचारलं काय? उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? मग
हा जर विचार करायचा जर म्हटलं त्याच्यामध्ये अ पासून कोणती सुरुवात होते का? इथं आहे का? नाही, नाही, नाही. ओके. मग आता इथं आहे का? नाही. आता या ठिकाणी आलाय. होतो की इथं कुठं आहे का? आहे ना. या ठिकाणी आकाश. काय? आकाश. पहा. आकाश. हा शब्द तयार झालाय. बरोबर. त्यानंतर विचार करायचं जर म्हणलं पुढील प्रश्न पुढला काय आहे? ई पासून कोणता शब्द तयार होतो का? इकडे. काय तयार झालाय? इकडे. ई पासून होतो का तयार आहे का शब्द याच्यामध्ये? नाहीये. या ऊ पासून आहे. ऊ पासून कोणता शब्द तयार होतो? उन्नती. हा बरं का. नंतर ह्या ऊ पासून होतो का तयार? नाही. रू आहे की. रू पासून तयार होतोय ना. कोणता शब्द आहे? ऋण. नंतर ऋण पासून होतो का? आहे का? नाही. आपल्या जवळ नाहीये. तयार होत असेल शब्द पण आपल्या जवळ नाहीये. ए पासून आहे का? आहे. एरंड. काय कोणता शब्द आहे? एरंड. एरंड. नंतर ए आहे का? नाही. ओ नाही. हा नाही. म्हणजेच काय? हा याच्यापासून आहे ना. ओ पासून आहे ना. ओ. ओढ. आता पहा. आपल्या या ठिकाणी सर्व शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत विश्लेषणामध्ये. मग आकाश किती नंबरला आलंय? 1. इकडे 2, 3, 4, 5 आणि 6. पण आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? लक्षात घ्यायचं बाळांनो. खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? उजवीकडून म्हणजे काय? आपण वही असेल, वहीच्या पानावरती राईट करतो पहा का नाही, त्यावेळेस आपला उजवा हात असेल ना, ती उजवी बाजू झाली आणि डावा हात असेल ती डावी बाजू झाली. म्हणजेच काय? मी या ठिकाणी उभा आहे, माझी ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. म्हणजेच काय? ही कोणती बाजू झाली? माझी उजवी. कोणती बाजू झाली? उजवी. आणि ही कोणती झाली? डावी. मग उजव्या बाजूकडून विचारायचं आपल्याला कोणता शब्द आहे? 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. आणि प्रश्नात काय विचारलं? तिसरा शब्द कोणता येईल? तिसरा शब्द कोणता म्हटल्यानंतर उजवीकडून 1, 2, 3. मग कोणता शब्द जरा ऋण. मग या ठिकाणी कुठे दिसतोय तुम्हाला? या ठिकाणी ऋण हा शब्द या ठिकाणी दिसून आला. म्हणजेच काय? पर्याय नंबर 4 हा अचूक पर्याय आहे. चला पाहूयात आपण पुढला प्रश्न त्या ठिकाणी. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती? काय प्रश्न विचारलाय? एकदम सुंदर प्रश्न आहे बरोबर का मुलांनो. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यापैकी चुकीची जोडी कोणती? मग चुकीची जोडी कोणती आहे? तो आपल्याला अभ्यास करायचा, विचार करायचा आहे. पहिला दिलाय सेनानायक बापट, बरोबर. दुसरा दिलाय महात्मा फुले. तिसरा दिलाय स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चौथा दिलाय आचार्य अत्रे. असे 4 पर्याय दिलेत. मग 4 पर्यायांपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. काय करायचं आपल्याला? चुकीची जोडी ओळखायची. मग चुकीची जोडी कशी ओळखणार आपण? आपल्याला माहित पाहिजे. आपण तेवढे हुशार आहोत आणि आपल्याला माहित पण आहे. चुकीची जोडी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. काय? सगळ्यांनाच माहिती आहे. सेनानायक बापट,
सेनानायक बापट हे चुकीचा शब्द आहे का बरोबर आहे आपण विश्लेषण करूयात. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर, नेम जशी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, एवढी मोठ्या कीर्तीची कविता सावरकरांनी अंदमान बेटावरून निघताना केलेली. ही भेटलेली किताब आणि व्यक्ती एकदम अचूक आहे. आचार्य अत्रे ही पण अचूक पर्याय. महात्मा फुले सर्वांनाच माहिती, ही पण अचूक पर्याय. पण सेनानायक बापट हा चुकीची जोडी आहे. म्हणजेच काय, याचा अचूक पर्याय काय असायला पाहिजे, सेनापती बापट. अचूक पर्याय काय आहे, सेनापती बापट. म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर 1 या ठिकाणी दिसून आलाय. काही शंका असेल तर विचारत चालायचंय. पुढला प्रश्न त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आपल्याला. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. आपल्याला काय सांगितलंय विचारायला, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. सर्वांनाच क्रियापद म्हणजे काय माहीत असेल किंवा नसेल हे माहीत नाही, परंतु बहुतेक करून विद्यार्थ्यांना क्रियापद म्हणजे काय आहे ही संकल्पना माहीत आहे. कसं की ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी किंवा वाक्य पूर्ण करण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला क्रियापद असे म्हणतात. हे सर्वच विद्यार्थ्यांना माहीत आहे. येते का लक्षात. मग प्रश्न काय विचारलाय, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. प्रश्न विचारलाय, पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. काय प्रश्न विचारलाय, पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. खेळ कोणता आहे, पकडापकडीचा. काय करतात, खेळतात. पण काय त्याच्याजवळ त्यांच्या काय खेळतात, ते बिया खेळतात. पण वाक्य कशामुळे पूर्ण झालंय, जातील या शब्दामुळे. तुम्ही म्हणता कशावरून शक्य आहे, पहा. जर आपण वाक्यातून जातील हा शब्द जर काढून टाकला, पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया वाया, वाक्य पूर्ण झाले का, नाही झालं. म्हणून वाक्यातील वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं संबोधलं जातं. म्हणून या ठिकाणी जातील हा पर्याय अचूक त्या ठिकाणी निवडला जातो. सर्व विद्यार्थ्यांनी व्याकरणिक दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपल्या आईवडिलांचं मार्गदर्शन, गुरुजनांचं मार्गदर्शन अवश्य त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वेळेचं नियोजन, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष केंद्रित ठेवणं फार गरजेचं आहे. पुढील प्रश्न सांगितलाय, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता. जोड शब्द नसलेला पर्याय, जोड शब्द काय विचारलाय, जोड शब्द नसलेला पर्याय कोणता. साज सरंजाम काय सांगितलंय, साज सरंजाम. दुसरा पर्याय सांगितलाय सांजवात. तिसरा पर्याय सांगितलाय साज शृंगार. चौथा पर्याय सांगितलाय सांज सकाळ. हे चारही पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि चारही पर्यायावरून आपल्याला विश्लेषण करायचंय. काय करायचंय, विश्लेषण करायचं आहे. म्हणजेच पहा, साज सरंजाम जोड शब्द पाहिजे आपला. काय जोड शब्द नसला पाहिजे. काय सांगितलंय, जोड शब्द नसलेला. नसलेला काय सांगितलं, नसलेला. मग काय, साज सरंजाम हा व्याकरणिक दृष्टिकोनातून भाषा अभ्यासामध्ये साज सरंजाम हा जोड शब्द अचूक पद्धतीप्रमाणे आलेला आहे. साज शृंगार हा बहुतेक करून आपल्या बोलीभाषेमध्ये वापरला जातो आणि हाही शब्द अचूक पद्धतीने बरोबर आहे. नंतर सांज सकाळ हा पण बोलीभाषेमध्ये आपण बऱ्याच वेळा घरगुती आजी बाबा सांज सकाळी सायंकाळी असे अनेक शब्द वापरतात. तोही अचूक शब्द आहे. आणि या ठिकाणी सांजवात व्याकरणिक दृष्टिकोनातून सांजवात काय, सांजवात हा सामासिक शब्द आहे. कसा आहे, सामासिक शब्द. हा सामासिक शब्द आहे. त्यामुळे यातील अचूक पर्याय कोणता आला, पर्याय क्रमांक 2.
तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो वाक्यामध्ये बोलण्यामध्ये अनेक शब्द येत असतात आणि त्या शब्दांपासून काही समानार्थी असतात, काही विरुद्धार्थी शब्द असतात. काही शब्द आपल्याला लक्षात येतात, काही शब्द लक्षात येत नाहीत. जसं की आपण म्हणतो छोटा, विरुद्धार्थी शब्द मोठा, लहान मोठा, दिवस रात्र, असे पटापट शब्द सांगतो आपण. ऊन सावली, अनेक शब्द सांगतो. त्याच पद्धतीप्रमाणे पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडायचा. काय करायचंय? योग्य पर्याय निवडायचा. शब्द कोणते आहेत? विरुद्ध अर्थाचे शब्द कोणते आहेत? विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. आणि काय सांगितलंय? योग्य जोडी. आता तुम्हाला माहित पाहिजे योग्य जोडी कोणती आहे? कारुण्य ममत्व, विलंब घाई, निमंत्रण संयम, भान लक्ष, असे 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपल्या 4ही पर्यायांचा काय करायचा? विचार करायचा आहे. पहा, या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे. विरुद्ध शब्दांची पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय. कारुण्य ममत्व. कारुण्य म्हणजे काय रे? कारुण्य, ममत्व, दोन्ही पण सारखे शब्द आलेत. दोन्ही पण शब्द कसे आलेत? सारखे आले. हे समानार्थी शब्द आहेत. नियंत्रण, संयम, हे पण समानार्थी शब्द आहेत. भान, लक्ष, हे पण समानार्थी शब्द आहेत. मग विलंब, विलंब, उशीर, घाई, अत्यंत घाई, चपळाई करणे. म्हणजे ही जोडी कशी झाली? अचूक जोडी झाली. म्हणजेच पुढीलपैकी विरुद्धार्थाची शब्दाचा जोडाचा पर्याय क्रमांक 3 असा आहे. पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्यातील नामांची संख्या किती? काय विचारलाय प्रश्न? नामांची संख्या. नाम, पहिल्यांदा आपल्याला नाम म्हणजे काय माहित पाहिजे. काय नाम म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. मग नामांची संख्या आपल्याला ओळखायची आहे. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. वाक्य पूर्ण केलंय. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. शेतामध्ये काय होतं? सूर्यफुले. सूर्यफुले कुठे होती? शेतामध्ये. सिंपल आहे. आपल्याला त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. सूर्यफुले कुठे आहेत? शेतामध्ये. आणि शेतात काय आहे? सूर्यफुले. म्हणजेच काय झालं? शेत आणि सूर्यफुल ह्या त्या वाक्यातील नाम झालेत. काय झालेत? शेत आणि सूर्यफुल हे नाम झालेत. परंतु सूर्यफुले कशी आहेत? पिवळी धमक. सूर्यफुले कशी आहेत? टपोरी. सूर्यफुले कशी आहेत? टवटवीत. म्हणजेच काय? ही सूर्यफुलाची विशेषण आहेत. सूर्यफुल कसं असतं? टपोर असतं, पिवळं धमक असतं, टवटवीत असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ही तिन्ही, पहा सर्कल केलंय मी, गोलाळ केलंय, हे तिन्ही पण त्या ठिकाणी काय झालेत? विशेषण झालेत. आणि म्हणजेच राहिलं काय? या ठिकाणी शेतात आणि सूर्यफुले ही दोनच शब्द कसे राहिलेत? व्याकरण दृष्टिकोनातून नाम राहिले आहेत. म्हणजे त्यात पर्याय आहे का? दिसतो का? 2 आहे. एकदम करेक्ट. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा अचूक पर्याय या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे. आपल्याला लक्षात पण आलं पाहिजे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी समजले पाहिजे. पुढे त्या ठिकाणी पुढील प्रश्न क्रमांक 10. एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून. अयोग्य एक वचन अनेक वचन. काय विचारले तुम्हाला? एक वचन अनेक वचन. एक वचन अनेक वचन अयोग्य जोडी. काय करायचं आपल्याला? अयोग्य जोडी विचारात घ्यायची. पारे
आपली घरामध्ये काय म्हणतो, चूल, चुली. बरोबर आहे का? भेट, भेटी आहे की बरोबर? वेल, वेली, हे की आहे बरोबर? चूक, चुकी. पर्याय क्रमांक 3. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. कधी आपण बोलतो का रे चूक, चुकी? नाही बोलत. चुका काय म्हणतो आपण? चूक, चुका. चूक, चुका. त्याचा अचूक काय होतो? चूक या शब्दाचा अनेक वचन काय होतो? चुका. पुढील प्रश्न विचारत घेऊ. पुढील प्रश्नावरती जाण्यापूर्वीच ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी शासकीय तत्वावरती 4थीला स्कॉलरशिप, नियोजित स्कॉलरशिप असून सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी ही स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणून या ठिकाणी परीक्षा देत असतात. आणि विद्यार्थ्यांचं आणि पालकांना ज्ञानरत्न स्कॉलरशिप ऑनलाईन व्यासपीठावरून आम्ही उत्कृष्ट असं मार्गदर्शन नियमित करत आलो आहेत आणि नियमितही यापुढे करणार आहोत. पुढील प्रश्न विचारात घेऊयात. ज, प, व, क, मा, न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील काय झालंय? अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? काय सांगितलंय? ज, प, व, क, मा, न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षर घेतल्यास भार या शब्दात अर्थाचा शब्द तयार होईल? क्रमांकाची घ्यायची. आपल्याला काय करायचंय? क्रमांकाची घ्यायचंय. आपल्याला त्याच्यापासून शब्द तयार पूर्ण शब्द बनवायला सांगितलंय का? नाही सांगितलं. आपल्याला क्रमांकाची अक्षर घ्यायचंय आणि त्याच्यापासून शब्द बनवायचा आहे. भार. मग आता तिसरा शब्द घ्या. तिसरा, पहिला, सहावा. तिसरा कोणता आहे? आता इथं पाहूयात. ज, प, व, क, मा, न. कसं आहे? खूप सोपं आहे बाळांनो. खूप सोपा प्रश्न असतो, पण विद्यार्थी या प्रश्नाला कन्फ्यूज होतात. हमेशा कन्फ्यूज होतात. काय? या ठिकाणी पहा, तिसऱ्या नंबरचा आपण हे करूयात, त्याला नंबर देऊयात म्हणजे जेणेकरून कन्फ्यूज होणार नाही. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग आपण त्याचं विश्लेषण कसं करणार आहे? पर्याय क्रमांक 1 किंवा तिसऱ्या नंबरचा शब्द काय आहे? हाय. व घेऊयात आपण. व. नंतर पहिल्या नंबरचा ज. नंतर 6व्या नंबरचा न. अरे बापरे, क्या बात है. पहिल्या शब्दामध्ये आपण पर्याय नंबर पहिलाच घेतला आणि त्याच्यामध्ये उत्तरही लगेच अचूक पद्धतीप्रमाणे सापडलं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा अचूक पर्याय आहे. काय? 1 हा अचूक पर्याय क्रमांक आहे. म्हणजे आता पुढील जर विचारात घेऊयात. पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या. पहिला कोणता आहे? ज. दुसरा कोणता आहे? प. आणि तिसरा कोणता आहे? क. होत नाही. चौथ्या नंबरला काय? क. 5व्या नंबरला मा. होत नाही. कमा. कमा होत नाही. 4व्या नंबरचा काय? क. 5व्या नंबरचा मा. 6व्या नंबरचा कमान. काय? कमान. 4, 5, 6. ओके. या ठिकाणी दोन्ही संदिग्ध आपल्याला उत्तर तयार होतात. वजन आणि कमान. पण प्रामुख्याने
वजन हा शब्द पर्टिक्युलरी असून हा पर्याय क्रमांक 1 आहे. चला तर पुढे पाहूयात, आपण पुढील प्रश्नावरती जाऊयात. व्याकरणिक दृष्टिकोनातून ग्रामरचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी नियमित पद्धतीप्रमाणे बाराखडीचे अनुक्रमांक, बाराखडीचं वाचन ह्या सर्व गोष्टींचं होणं गरजेचं आहे. क्रियापद, कर्म, काळ ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. अल्पबुद्धी असलेल्या व्यक्ती अति बडाया मारते. काय सांगितलंय? अल्पबुद्धी. काय सांगितलंय? अल्पबुद्धी असलेली व्यक्ती. अल्पबुद्धी म्हणजे काय रे? अल्पबुद्धी म्हणजे कमी ज्ञान. काय सांगितलंय? कमी ज्ञान असणारी व्यक्ती. अल्पबुद्धी म्हणजे काय? कमी ज्ञान असणारी व्यक्ती अति बडाया मारते. अति बडाया म्हणजे काय? अपेक्षेपेक्षा खूप जास्त नको असणाऱ्या बडाया मारत बसते. नको ती वायफळ बडबड करत असते. पागणी घरामध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये आपण त्या ठिकाणी खेळताना किंवा नातेवाईकाच्यात बोलत असतो आणि बोलता बोलता अचूक पद्धतीप्रमाणे एखादा व्यक्ती म्हणतो, अरे काय वायफळ बडबड लावली रे, मूर्ख आहेस का तू? म्हणजेच काय? अरे तू अति बडाया का मारतोस? म्हणजेच कमी ज्ञान असलेली व्यक्ती आता अति बडाया मारते, या अर्थाची म्हण असलेली पर्याय निवडा. उदारीचे पोते सव्वा हात गिरते. उदारीचे पोते सव्वा हात गिरते. पुढला, वासरात लंगडी गाय शानी. उथळ पाण्याला खळकाट फार. अरे अचूक पर्याय यायला पाहिजे बरं का. उथळ पाण्याला खळखळाट फार. जसं की उथळ पाणी म्हणजे काय? पागणी नदीचं, ओढ्याचं, नाल्याचं, जे झऱ्याचं पाणी वाटतं ना, उथळ असतं आणि त्याचा कान लावून आपल्याला आवाज येतो, खळखळ खळखळ आवाज येतो. म्हणजे उथळ पाण्याला खळकाट फार. ओ म्हणतात ठो येना. पर्याय नंबर कोणता अचूक? 3 नंबरचा. म्हणजे कमी ज्ञान असणारा म्हणजे अल्पबुद्धीचा व्यक्ती हा काय असतो? नेहमी बडाया मारत असतो. त्याला इतर गोष्टींचं ज्ञान कमी, परंतु अत्यंत जास्तीत जास्त बडाया मारण्यामध्ये त्याला काय असतो? मोठेपणा असतो. खालील वाक्यातील, प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायांतून निवडा. काय सांगितलंय? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोठ्याकडे परत येतात. प्रश्न खूप सुंदर आहे, खूप सुंदर. कधी गावातून, गावातून आपण प्रत्येकजण खेडेगावात राहतो, खेडेगावातूनच पुढे आलेलो आहे, शहरामध्ये राहतो. गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोठ्याकडे परत येतात. गोठा म्हणजे काय? जनावरांचं राहण्याचं ठिकाण. बिन चुकता म्हणजे काय? कधीही न चुकणारे. जसं की तुम्ही बघा, कधी चुकता का? सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच आंघोळ करून देवपूजा करता. चुकता का तुम्ही? नाही चुकत. तशीच ही जनावरे बिन चुकता गोठ्याकडे येतात. मग आपल्याला विचार करूयात. पायवाट, बांध, पाठ आणि पानंद हे 4 शब्द. पाठ म्हणजे काय रे? शेतामध्ये पाणी सोडतो, बरोबर ना? सोडले जाते, त्याला पाट म्हणतात. काय म्हणतात? पाट म्हणतात. शेतामध्ये पाणी सोडले जाते ना, पागणी घरामध्ये सगळ्याकडे आजी बाबाच्या, कधी मामाच्या गावाला जर गेलात ना, तुम्हाला लक्षात येईल का शेतामध्ये कांद्याला, ज्वारीला, बाजरीला, ऊसाला त्या ठिकाणी पाणी जे भरलं जातं ना, त्याला पाट म्हणतात. पायवाट पहा, पायवाट ही वळणाची असते, काट्या कुट्यातून असते, डोंगर दऱ्यातून असते, इकडून तिकडून कुठून असते, ती पायवाट असते. म्हणजे त्या ठिकाणी फक्त मनुष्य जातात, माणसं जातात आणि जाताना त्या ठिकाणी हळूहळू जात असतात. ही झाली पायवाट. बांध, बांध काय असतो? 2 शेतांच्या मध्ये जो काही वरंबासारखा भाग ठेवलेला असतो त्याला काय म्हणतात? बांध असं म्हणतात.
मग पाठ झालाय, बाण झालाय, पायवाट झाली. आता पानन. पानन म्हणजे काय असतं रे? शेतातूनच, पण शेताच्या कडेनी जी रानामध्ये, रानावनामध्ये जी गुरे चरायला जातात, त्या गुरांसाठी शेतकऱ्यांकडून किंवा गावठाणातून जी काही वाट केली असते त्याला पानंद असं म्हणतात. आणि त्या पानंदमधून गुरेही रानातून चरून आल्यानंतर सायंकाळी सांज वातीला ती जनावरे काय होतात, घराच्या दिशेने येतात आणि बिन चुकता, न चुकता, बिंदास त्यांचा मालक हा खूप गुराखी हा पाठीमागे असतो, पण ते न चुकता त्या ठिकाणी काय करतात, पुढं पुढं येत जातात आणि बिन चुकता ते आपल्या घरी म्हणजे गोठ्यामध्ये जाऊन बसतात. पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडायचा. वाक्प्रचार पाहिजे आपला. काय पाहिजे? वाक्प्रचार. सगळ्यांनाच माहित असायला पाहिजे वाक्प्रचार. का नाही माहीत? आहेत. अरे वा, व्हेरी गुड. माहिती सगळ्यांना. वाक्प्रचार. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा टिंबटिंब. अपघातग्रस्त म्हणजे काय रे? ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा अपघातात व्यक्ती मृत्यू पावतो. कशामुळे झाला, का झाला, काय, हा वॉट एव्हर, आपल्याला त्याच्याशी मतलब नाहीये. फक्त आपल्या विचारात काय घ्यायचंय? अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा जीव भांड्यात पडला. काय पडला? जीव भांड्यात पडला. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता चेहरा कसा नुसा होणे म्हणजे दुसऱ्याविषयी काहीतरी मनामध्ये वाईट शंका विचारात घेणे. हिरमोड होणे, नाराज होणे, थरकाप होणे, घाबरून जाणे, म्हणून हे पर्याय त्या ठिकाणी अचूक होऊ शकत नाही. तर पर्याय नंबर 2 हा त्यातील अचूक पर्याय ठरला जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 ते 17 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडायची आहे. सर्वांना वाचन करता येते. तर काय दिलंय? एकदा रानात गुरे चरताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. मुरलीला कोण दिसलं? निळा पक्षी. पण पक्षी कसा होता? सुंदर. पक्षी कसा होता? सुंदर. त्याने त्या पक्षाला मायेने अलगत उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. कुठं ठेवलं? पक्षाला कुठं ठेवलं त्यांनी? मऊ टोपली. टोपली कशी असते? छोटीशी. बरोबर ना? कधी माहिती आहे का तुम्हाला टोपली कशी असते? पहा, कधी आजीला विचारून बघा, टोपली कशी असते रे आजी? आजी सांगते छोटीशीच असते बाळा. त्याच्यामध्ये कांदे, लसूण वगैरे कोटरीसारखे असते किंवा कधी कधी भाकरी चपाती ठेवण्यासाठी असतात. ती टोपली. मऊ टोपलीत गोधडीवर ठेवली. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. त्याला ती फारच आवडली आणि तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. मग पक्षी कुठे हिंडू लागला? घरभर हिंडू लागला. त्यानुसार प्रश्न दिलेला आहे पहिला आपल्याला. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान सांगितले. काय सांगितलं आपल्याला विचारायला गेला? अयोग्य. पहा, आईने पक्षाला पाणी पाजले. योग्य आहे. आईने पक्षाला पाणी पाजलेच. चोची उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. योग्य विधान आहे. मुरली हा एक गुराखी होता. मुरली हा गुराखी होता का? पण या वाक्यामध्ये कुठे सांगितलंय का? पॅरेग्राफमध्ये पॅसेजमध्ये दिलंय का? मुरली हा एक गुराखी होता, तो रानावनात गुरे चारीत होता, असा कुठं उल्लेख केलाय का? नाही केला. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. भिजवलेली डाळ खायला दिली, पक्षी तरतरीत झाला. त्याला फार आवडली, तरतरीत झाली. आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली. आईने पक्षाच्या जखमेवरती काय केली? हळद लावली. म्हणजेच काय? हे तिन्ही पण पर्याय कसे आहेत? आईने पक्षाला पाणी पाजले, योग्य आहे. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला, हे पण योग्य आहे. आणि आईने पक्षाला जखमेवर हळद लावली, हा पण पर्याय कसा आहे? योग्य आहे. मग पर्याय क्रमांक चुकीचा कोणता आहे? अयोग्य कोणता आहे? मुरली हा एक गुराखी होता. हा कसा पर्याय? चुकीचा पर्याय आहे. मग चला पाहूयात पुढील प्रश्न आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन.
पुन्हा तोच पॅरेग्राफ आलेला आहे, फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. लक्षात घ्या, प्रश्न काय काय केलेला आहे, फिरून विचारलाय. पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही. काय विचारले, विशेषण. विशेषण म्हणजे काय रे, की ज्या शब्दाबद्दल किंवा ज्या एखाद्या विषयी विशेष माहिती सांगितली जाते. विशेष माहिती सांगितली जाते म्हणजे काय, सोहम हुशार आहे. कोण हुशार आहे, सोहम आहे. हुशार कोण आहे, सोहम आहे. बरोबर ना. म्हणजेच काय, सोहमसाठी काय वाक्य शब्द वापरलाय, विशेषण काय वापरलंय, हुशार. म्हणजे सोहम हुशार आहे. म्हणजे त्याचप्रमाणे पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आले नाही. कोणासाठी, पक्षासाठी आलेले नाही. पाहूयात. पक्षी कसा आहे, सुंदर. पक्षी कसा आहे, सुंदर आहे. काय याच्यामध्ये, सुंदर आहे. परत निळा, पक्षी कसा आहे, निळा आहे. बरोबर ना. पक्षी सुंदर पण आहे, निळा पण आहे. आणि पक्षी कसा असतो रे, दिसायला पक्षी कसा असतो, सुंदरच असतो. पण तो निळा असेल, काळा असेल, पांढरा असेल, तपकिरी असेल, वॉटेवर कसाही असू शकतो. बरोबर ना. मग पक्षी कसा आहे, बरोबर ना. आता चिमुकला पक्षी कसा असतो, छोटाच असतो. असा नसतो कधी हत्तीसारखा असतो, वाघासारखा असतो, असं नाही ना. तो छोटाच असतो, चिमुकलाच असतो. बरोबर ना. पण पक्षी कधी तरतरीत असतो का, पक्षी तरतरीत नसतो. म्हणजेच काय, या ठिकाणी अयोग्य विशेषण कोणतं आहे, तरतरीत. म्हणजेच पर्याय नंबर 2. काय विशेषण काय कोणतं आलेलं नाही पक्षासाठी, तरतरीत. म्हणजे हा विधान क्रमांक काय, 2, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. पण आपण जे काही पॅरेग्राफ अभ्यास करतो, अभ्यास करताना पॅरेग्राफातील प्रत्येक शब्द विशेष करून व्यवस्थितरित्या अभ्यासणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या आपल्या स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून प्राध्यापक शिंदे सर गणित बुद्धिमत्ता या विषयांचं सखोल मार्गदर्शन, आणि मी स्वतः सोपान सुंबे मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामरचं खूप सखोल मार्गदर्शन या ठिकाणी आपणास देत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त कशा पद्धतीप्रमाणे आणि सोयीस्कर मार्गदर्शन करता येईल याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही या माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून 5वी नवोदय स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या परीक्षांचं विशेष करून खास पद्धतीप्रमाणे मार्गदर्शन करत आहे. चला तर पाहूयात पुढील प्रश्न. तोच प्रश्न म्हणजे तोच पॅरेग्राफ, प्रश्न क्रमांक 17. आणि पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द उतार्यात आलेला नाही. उतार्यात आला नाही. काय प्रश्न विचारलाय, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द, समान अर्थाचा म्हणजेच काय रे, सारखा असलेला. कसा, सारखा असलेला, समान अर्थाचा सारखा शब्द उतार्यात आला आहे. प्रश्न फार समजून घेतला पाहिजे. बहुतेक विद्यार्थ्यांचं काय होतं, प्रश्न समजून घेण्यामध्ये चुका होतात आणि घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी पर्यायामध्ये कुठेतरी नाचूक गोल करतात आणि उत्तर कंप्लीट झालं असं समजून त्या ठिकाणी पुढे जातात. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय निवडता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. शब्दाचा अर्थ आला. घरटे म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. घरटे, घरटे कोणाचं असतं रे, पक्ष्यांचं असतं. कोणाचं असतं, घरटे पक्ष्यांचं असतं. वृक्ष म्हणजे काय, समानार्थ शब्द काय, झाड. बरोबर ना. वृक्षासाठी कोणता शब्द आला का याच्यामध्ये, कुठेच पॅरेग्राफमध्ये आलेला नाहीये, कुठेही आलेला नाही. हळू म्हणजे सावकाश, याचाही कुठे उल्लेख आला नाही, कुठेही उल्लेख आलेला नाही. नभ म्हणजे आकाश, गगन, याचाही कुठे उल्लेख आला नाही. परंतु घरटे, घरटे या शब्दाचा समानार्थक शब्द कुठे आलेला दिसतो तो पहा. एका त्याने त्या पक्षाला मायेने अलगत उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले.
कुठं ठेवलंय पक्षाला? टोपलीत ठेवलंय, मऊ गोदडीवर ठेवलंय. म्हणजेच तो पक्षी कुठे बसलाय? घरट्यामध्ये बसलाय. टोपली छोटीच असते. म्हणजेच आपल्याला प्रत्येक शब्दांचं विश्लेषण व्यवस्थितरित्या आकलन करणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. अरे पहा, पुढील पण एक सुंदर प्रश्न त्या ठिकाणी दिसलाय. प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी सूचना. पुढील काय सांगितलंय? पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडायचं. जुक जुक जाई कोकणची राणी, जुक जुक जाई कोकणची राणी, डौलाने धावते घाट वळणानी. कोण धावतंय? कोकणची राणी. कोकणची राणी कोण आहे? झुकझुक गाडी. झुकझुक गाडीला आपण काय म्हणतो? काय म्हणतो झुकझुक गाडीला? आगीन गाडी म्हणतो, रेल्वे म्हणतो. माडा पोपळीच्या रांगा, राई आंब्याची ही दाट, काजू फणसाची झाडे, हिरव्या रंगाचा हा थाट, करवंद जांभळांची चव आहे नारी, रातंब्याच्या चवीची वेगळीच खुमारी. हिरवीगार शिवारेनी सागराची निळाई, कोकणचा मेवा खायची भलतीच काही. खूप सुंदर कविता या ठिकाणी आपल्यास दिलेली आहे. परंतु या कवितेच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी निवड करायची आहे. कोकणची राणी कोणाला म्हटली आहे? या ठिकाणी पर्याय काय दिलाय? प्रश्न काय दिला आपल्याला? कोकणची राणी कोणाला म्हटलेले आहे? मग कोकणची राणी काय? पहा, गाडी, मुलगी, बाग, रेल्वे. राणी कोणाला म्हणतो आपण? आपल्या घरातील असणाऱ्या दिदीला म्हणतो, आपल्या मावशीला म्हणतो, किंवा आपल्या घरातल्या असणाऱ्या एखाद्या मुलीला म्हणतो, राणी म्हणतो. परंतु या ठिकाणी कवितेच्या अलंकारिक शब्दांनुसार कोकणची राणी कोण आहे असं विचारण्याचा प्रयत्न केलाय. झुक झुक जाई कोकणची राणी. झुक झुक जाई, झुक झुक म्हणजे काय? झुक 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 अगिन गाडी पळती झाडी, पाहूया मामाच्या गावाला जाऊया. म्हणजेच काय? झुकझुक गाडी, कोकणची राणी. झुकझुक जाई कोकणची राणी म्हणजे झुकझुक म्हणजे काय? आगनगाडी. म्हणजेच काय? रेल्वे. काय? पर्याय क्रमांक 4. अचूक पर्याय कोणता आहे? 4 नंबरचा, रेल्वे. पुढील पाहूया प्रश्न कोणता दिलाय? हा प्रश्न झाला आपला कंप्लीट. आता पुढील प्रश्न पाहूयात. कविता तीच आहे, फक्त प्रश्न बदललेला आहे. पुढीलपैकी विशेषण विशेष्य काय सांगितलंय? पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी. काय करायचंय आपल्याला? अयोग्य जोडी पाहिजे. कोणाची आहे? विशेषण आणि विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडायचा आहे. काय करायचं आपल्याला? पर्याय निवडायचा. पर्याय दिलाय डौलानं घाट वळणे. काय दिलाय? पर्याय डौलानं घाट वळणे. दुसरा पर्याय काय सांगितला? न्यारी चव. तिसरा पर्याय दिला दाट राई आणि हिरवीगार शिवारे. असा आपल्याला त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. आपल्याला तो विचारात घ्यायचा आहे. पहा, आपल्याला विशेष करून त्या ठिकाणी पुढीलपैकी विशेषण आणि विशेष्य. आपल्याला विशेषण पण ओळखता आलं पाहिजे आणि विशेष्य पण ओळखता आलं पाहिजे. यांची अयोग्य जोडी पण विचारात घ्यायचे. आता शिवारे. शिवारे कसे असतात रे? नेहमी हिरवीगार असतात. वनराई, दाट वनराई म्हणजे काय? अरण्यामध्ये दाट राई. चव म्हणजेच काय? ही काय झाली? विशेष्य झाली. ही काय झाली? विशेष्य. विशेष्य काय आहे? चव, राई आणि शिवारे. नंतर विशेषण काय आहे? न्यारी, दाट, हिरवीगार. काय? न्यारी, दाट, हिरवीगार.
दाट, हिरवी गार आणि न्यारी. ही काय झाली? विशेषण झाली. म्हणजेच राहिलं काय? डौलानं घाट वळणे हा पर्याय अयोग्य जोडीचा आपल्या निदर्शनास येतो आहे. येते लक्षात? आता पाहूयात पुढं. व्यवस्थित परीक्षेचा अभ्यास करताना पॅरेग्राफचा अभ्यास जर केला तर आपल्याला आवर्जून परीक्षेत प्रश्नांचं उत्तर अचूक येतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीप्रमाणे कविता तीच दिली. फक्त डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळांचा उल्लेख कवितेत आलेला आहे. पहा, परीक्षेत बरेच अंशी प्रश्न असतात. पॅरेग्राफ सिस्टम असेल किंवा जनरल प्रश्न असेल, परंतु यांच्या काठिण्य पातळीनुसार काही प्रश्न खूप अगदी सोपे असतात, अगदी सोपे, आणि काही प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात, काही प्रश्न खूप हार्ड असतात. सोप्या प्रश्नांपैकीच हा प्रश्न कसा आहे? सोपा आहे. कोणता? 20 नंबरचा प्रश्न सोपा आहे आणि 19 नंबरचा प्रश्न हा कसा आहे? मध्यम अवघड स्वरूपामधील प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि विशेष करून ह्या प्रश्नावरती विद्यार्थी बराच वेळ आपला काय करतात? वाया घालतात. म्हणून वाया न घालता जे सोपे प्रश्न आपल्याला येतात आधी ते पहिले सोडून घेणं फार गरजेचं आहे आणि नंतर अवघड प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पहा, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे? पहा, बऱ्याच वेळा त्या ठिकाणी उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. उन्हाळा ऋतूमध्ये त्या ठिकाणी बहुतांशी माळशेज घाटातून काही व्यक्ती, काही मुलं आपल्या नगर शहरामध्ये असेल किंवा मुंबई शहरामध्ये असेल किंवा आपल्या कोकणामध्ये असेल किंवा आपल्या पुण्या भागात असेल किंवा आपल्या विविध भागामध्ये शहरामध्ये त्या ठिकाणी डोंगरावरची जी छोटी छोटी काळी रंगाची फळे असतात ती घेऊन जातात. त्याला काय म्हटलं जातं? विशेष करून डोंगरची काळी मैना म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच काय? डोंगरची काळी मैना कशाला म्हणतात? फणस हा खूप मोठा फळ आहे, रातंबा पण आणि जांभूळ पण छोटंसं आहे, परंतु त्यापैकी करवंद हा पर्याय कसा आहे? अचूक पर्याय निवडला जातो. म्हणजे या ठिकाणी करवंद हा कसा आला? अचूक पर्यायातील पर्याय नंबर झालाय. चला तर पुढे पाहूयात. पहा, काठिण्य पातळीनुसार त्या ठिकाणी अभ्यास फार करणं गरजेचं आहे आणि आपण तो अभ्यास करत असताना विचारात काय घेणं गरजेचं आहे? आपण आपल्या परीक्षेचा अभ्यास आणि प्रश्न कसा विचारलेला आहे त्या प्रश्नाचं स्वरूप आपण विचारात घेणं आवर्जून आवश्यक आहे. जर आपला प्रश्न जर समजला नाही तर आपण कोणत्याही प्रकारे त्याचं काय करू शकत नाही? विश्लेषण देऊ शकत नाही. पहा, या ठिकाणी एक काही बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये 4 बॉक्स रिकामे दिलेत आणि 8 बॉक्समध्ये त्या ठिकाणी काही अक्षर दिलेले आहेत. पण त्याचं काय सांगितलं त्यांनी? खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. उभे अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. कसे आले पाहिजे? उभे. तर आपण पर्याय क्रमांक 1 घेऊन पाहूया. च घेतला, नंतर प, आ घेतला, व घेतला. पहा, आता याचे शब्द वाचून बघा. आपला अर्थपूर्ण शब्द दिसतो का? चंदन हा बरोबर झाला. परड हा पण होतो. आपट, वजर शब्दांचं त्या ठिकाणी अनुग्रह तयार होत नाही. म्हणजेच काय? शब्दांचा अर्थ जर तयार होत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय होते? मिसिंग होतात. म्हणजेच या ठिकाणी पूर्णतः अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. मग अर्थपूर्ण शब्द जर तयार होत नसेल तर मग पर्याय क्रमांक 1 आहे का? होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 सुद्धा चुकीचा आहे. पाहूयात पुढला. व द न ज, व द न ज. मग आता पहा, वदन, दरड, नपट, ज जर हा पण पर्याय होत नाही. पाहूयात पुढला पर्याय. रु ओ वी अ. रु मी पहिल्यांदा टाकला, पण रुदन हा पहिल्यांदा शब्द तयार होत नाही म्हणल्यानंतर तो पण पर्याय क्रमांक नाही. बघूयात पुढला. व द धो न. पाहूयात. वदन, दरड, धोपट, न जर म्हणजेच काय? हा पर्याय क्रमांक 4 अचूक पर्याय म्हणून ओळखला जाऊ शकतो. अशा पद्धतीप्रमाणे आपण 21व्या प्रश्नापर्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी आलो आहेत आणि अभ्यासामध्ये आपण वेळेचं नियोजन करून
पुढील मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. आणि आम्ही होता वेळ तेवढं ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता 4थी 5वी 6वी 7वी ह्या वर्गाला मार्गदर्शन करतच आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी NMMSची आहे. खूप उत्कृष्ट अशी 48,000ची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते. ह्या स्कॉलरशिपसाठी आम्ही चांगल्याच पद्धतीप्रमाणे विशेष मार्गदर्शन आमच्या स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे. पाहूयात पुढील प्रश्न. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. काय करायचं आपल्याला? समूहदर्शक योग्य शब्द निवडायचा आहे. मग कसा निवडणार आपण पाहूयात. आपल्याला माहित पाहिजे काफिला. पाहूयात. बेटावर अडकलेल्या. बेटावर, बेट कोणतं आहे? मग समुद्र किनाऱ्यात असेल. लोकांना घेऊन जहाजांचा टिंब किनाऱ्याकडे निघाला. कुठं निघाला माहित नाही. पण कोण निघाला? जहाजांचा. पण काय जहाजांना काय म्हटलंय? जहाज एकत्र असणार. एक पक्षी म्हणतो आपण, पण अनेक पक्षी जर एकत्र उडत असतील तर काय म्हणतो आपण त्यांना? पक्ष्यांचा थवा आहे का? आहे. हरिण जर किंवा रानात चरणारी गाई एकच गाय असेल तर आपण काय म्हणतो? ते जनावर चरतंय, गाई चरते, हरिण चरतंय, हरिण गवत खातंय. पण हरिण जर सगळेच पळ सुटले, हरण खात असेल, हरणांचा कळप. काय म्हणतो आपण? हरणांचा कळप. तांडा. तांडा वाळवंटी भागामध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्राणी कोणता आहे? उंट. उंट हा कसा असतो? उष्ण भागामध्ये राहतो, वाळवंटात राहतो, म्हणजे उंटांचा तांडा. मग राहिला पर्याय क्रमांक 1. काय राहिलाय? काफिला. म्हणजेच पर्याय क्रमांक काय आहे? 1 नंबरचा उत्तर काय आहे? काफिला. हा पर्याय क्रमांक अचूक तयार झाला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. अलंकारिक शब्द. भाषा, मराठी भाषा म्हणलं की त्याच्यामध्ये अलंकार आले आणि अलंकाराची भाषा आली आणि शब्दांची जडणघडण आली आणि ते करणं फार गरजेचं आहे. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर. आजार कोणाचा आहे? काशीनाथचा. कसा आहे तो? जुनाट आहे. कोणाचा आजार आहे? काशीनाथचा. पण तो कसा आहे आजार? जुनाट. बरोबर ना? मग काशीनाथचा जुनाट दुखण्यावर वैद्यभावांनी औषध शोधले. वैद्यभाव म्हणजे काय? आत्ताच्या काळामध्ये आपण डॉक्टर म्हणतो, पण पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी वैद्यभाव म्हणत होते. काय म्हणत होते? वैद्यभाव. आणि त्या वैद्यभावांनी काय केलंय? होईल का? हा शब्द टाकून बघा. उपयोगी. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यभावांनी उपयोगी औषध शोधले. वाक्य पूर्ण होतंय पण अर्थपूर्ण होत नाही, म्हणून हा नाही. महाग औषध शोधले, पण काशीनाथला जुनाट आजारावरती पाहिजे ना, योग्य पाहिजे ना, व्यवस्थित पाहिजे ना, म्हणून हा पण नाही. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यभावांनी रामबाण औषध शोधले. काय येतो पर्याय? रामबाण औषध शोधले. म्हणजे हा पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय त्याला तयार होत आहे. अशा पद्धतीप्रमाणे यशस्वीरित्या आपण 23 नंबरच्या प्रश्नापर्यंत आलोय. पुढील प्रश्न 24 दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायांतून निवडायचं. दिलेल्या वाक्यातील काळ आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदी काळ ओळखायचा आहे. काय करायचं आपल्याला? काळ ओळखायचा आहे. त्याच काळातील वाक्य पर्यायांतून निवडायचं. त्याच काळातील. मग वाक्य कोणत्या काळातील हे आपल्याला कळलं पाहिजे. लक्षात घ्या. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. फुगवलेत का? फुगवले असं जर आलं असतं तर भूतकाळ. फुगवतात असं आलं असतं तर वरत बघा. फुगवतील म्हणजेच काय? हा काळ कोणता आहे? भविष्यकाळ. कोणता काळ आहे? भविष्यकाळ. मग आता पाहू पर्याय 1, 2, 3. कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात. कोणता? भूतकाळ. मला खूप समाधान वाटले. समाधान वाटले. काय? आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. संध्याकाळी गेलोय का नाही?
कधी जाऊ? संध्याकाळी जाऊ. म्हणजे आत्ताची दुपार असेल, सकाळ असेल, म्हणजेच हा काय आला? भविष्य. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. थोड्याच वेळात नदीकाठी जमले म्हणजे कोणता काळ झाला? वर्तमान. म्हणजेच काय? प्रश्न काय दिला? दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायांतून निवडायचे. मग काय निवडले आपण? वाक्य काय होतं? सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. हा काळ कोणता होता? भविष्यकाळ होता. आणि त्याच वाक्यातील कोणता आहे? आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, म्हणजे हा काळ कोणता आला? भविष्यकाळ. म्हणजे अचूक पर्याय नंबर काय आहे? 3 नंबरचा अचूक पर्याय. म्हणजे आपला काळ पण ओळखता आला पाहिजे. जर काळ जर ओळखता आला तर आपण योग्यरित्या पद्धतीप्रमाणे आपण त्याचं विश्लेषण देऊ शकतो. पहा, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आली आहेत? काय विचारले आपल्याला? विरामचिन्हे. आपल्या विरामचिन्हे माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? विरामचिन्हे आली आहेत. मग काकू ओरडल्या. काय केलं? कोण ओरडलंय? काकू ओरडल्या. काकू ओरडल्यानंतर काय आलंय? एक स्वल्पविराम आला. काय आला? एक स्वल्पविराम आला. नंतर थांबा सगळे. पान, वाटी, तांब्या, भांडी हे सगळं कोण उचलणार? बरोबर. मग आपल्याला किती आले एकूण? 4 आलेत का 7 आलेत का 5 आले का 8 आले? आपल्याला विश्लेषण होणं गरजेचं आहे. तर म्हणून आपण पाहूयात स्वल्पविराम. स्वल्प विराम. स्वल्पविराम. बरोबर ना? याला स्वल्पविराम म्हणतो आपण. नंतर दुहेरी अवतरण चिन्ह. काय? दुहेरी अवतरण चिन्ह. नंतर काय दिसतं तुम्हाला? पूर्णविराम. नंतर काय दिसतंय? प्रश्नचिन्ह. म्हणजेच काय आलं? प्रश्नचिन्ह आलं म्हटल्यानंतर स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह. मग काय दिसतात आपल्याला? स्वल्पविराम किती दिसतात? 1, 2, 3, 4, 5. स्वल्पविराम किती दिसले आपल्याला? एकूण 5 दिसले. दुहेरी अवतरण चिन्ह इथे आणि इथे. बरोबर ना? दुहेरी अवतरण चिन्ह किती दिसले आपल्याला? 1. पूर्णविराम किती आहेत? एकच. प्रश्नचिन्ह किती आहेत? एकच. म्हणजे एकूण किती झाले? 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8. 8 आहे का याच्यामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आपल्याला अवतरण चिन्ह, दुहेरी चिन्ह, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह ह्या गोष्टींचं आपल्याला आकलन होणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला जर समजलं तरच आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? विशिष्ट प्रकारे चांगल्यात चांगलं व्याकरणिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून अभ्यास करून परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. आमच्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं, विद्यार्थी आणि पालकांचं सहर्ष स्वागत. आम्ही या ठिकाणी ऑनलाईन महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वदूर त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं मार्गदर्शन देण्याचा आमचा मानस आणि जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेमध्ये यशस्वी व्हावेत या दृष्टिकोनातून प्राध्यापक शिंदे सर आणि मी स्वतः अत्यंत उत्कृष्ट पद्धतीप्रमाणे आपणास प्रयत्नशील असून आणि आपली साथ ही अनमोल ठरणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.